पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। अंकल आय एम सॉरी, माझ्यामुळे तुम्हाला सफर करायला लागतंय, मलाही वाईट वाटतंय, आय एम सॉरी। म्हणूनच आम्ही सगळ्यांनी मिळून ना एक निर्णय घेतला, यापुढे बँड बंद करायचं। काय? हो अंकल, काय काय बोलतोयस तू? हे बघ, एवढा टोकाचा निर्णय घेण्याची काही गरज नाहीये। मी आज तू बरी झाली ना की करतो ना मी मॅनेज, आपण करूया सगळं। हे बघ, करूया आपण। नाही नाही नको नको, नाही नको, हे सगळं असंच चालू राहणार असेल तर कशाला ना, नकोच। काय अर्थ आहे का त्याला? अंकल ऐक माझं, उगाच ना टोकाचा निर्णय घेऊ नका तुम्ही, आपण करूया। नाही रे, हे बघ, तुझी अशी अवस्था असताना तू सॉरी म्हणणार असशील ना तर काय अर्थ आहे त्याला? त्यापेक्षा नकोच करूया आपण बँड कंटिन्यू। आपण एकमेकांना समजून घेत नसू, एकमेकांच्या अडचणीत एकमेकांना आधार देत नसू, तर एकमेकात समोर असून गाणं तरी कसं गाऊ शकणार आहे? थँक्यू अंकल, खरंच म्हणजे माझ्यावर कितीही संकट आली ना तरी तुम्ही सगळे खंबीरपणे उभे राहता यार। मैत्री, नो थँक्यू, नो सॉरी। चला, आत्तूसाठी तर पटापट जेवण घ्या, भूक लागली असेल तिला। जायचंय ना घेऊन, चल चल, मी निघतो, बाय। तू आता कसं वाटतंय? बरं वाटतंय। वीणा, थँक्यू। कशासाठी? माझी खात्री आहे मी तुझ्याचमुळे बरी झाले। तू थँक्स कशासाठी? माझं कर्तव्य आहे ते, आणि मी एकटीनेच नाही, प्रभासने सुद्धा खूप प्रयत्न केले तुम्हाला बरं करण्यासाठी। आहे कुठे तो? आलो आलो। आत्तू, तुझ्यासाठी स्पेशल जेवण बनवले मी आज। अरे काय आहे? 2 दिवस आजारी होते मी, तर एवढा बदल? आणि असं माझ्यासाठी नाही आणलं कधी बनवून? वीणा, तू पण एकदा आजारी पड, मग तुझ्यासाठी पण। शिशी, नको ना असं अभद्र बोलू। सॉरी सॉरी। बरं, काय आणलं तुम्ही आज बनवून? हे ना, आत्तूने मला खूप आधी सांगितलं होतं की कुणाला जर बरं वाटत नसेल ना तर त्याच्यासाठी आमसुलाचं सार बनवायचं। माणसाला जी काही तरतरी येते ना, मग आता बघ आत्तूला तरतरी येते की नाही। चल आत्तू, तुझी काय इच्छा आहे? मी आत्ताच धावायला लागावं? हो म्हणजे काय, जेव्हा माझी आत्तू तिच्या स्वप्नांना मिळवण्यासाठी उंच आकाशात भरारी घेते ना, तेव्हा आम्हाला पण हुरूप येतो। तू माझी रोल मॉडेल आहेस, रोल मॉडेल। त्यामुळे तुला अशा अवस्थेत नाही बघू शकत अगं मी। तू पुन्हा नाही ना तू अशी सोडून जाणार? नाही, कधीच नाही। बरं, तू जे काही बनवलंयस माझ्यासाठी ते मला देणार आहेस का असाच गप्पा मारत बसणार आहेस? सॉरी, हे घे। कसं आलंय? मस्त झालंय। खरंच तुम्हाला असं बरं वाटलेलं बघून जीवात जीव आला आमच्या। नाहीतर असं पोरकं झाल्यासारखं वाटत होतं सतत। वीणा, मी तुझी आणि प्रभासची साथ कधीच सोडणार नाही। नाही अगं प्रिया, मला खरंच नाही जमणार। अगं तुला माहिती आहे ना तुझी तब्येत कशी आहे। हो हो, मी तासाभरात निघेन। आई, 1 मिनिट, मला फोन येतोय, मी नंतर बोलते। हां, ओके। हां अंकल, बोल। कशी आहे आत्ताची तब्येत? अरे तू कालच रात्री भेटून गेलास ना,
हो गेलो खरं रात्री भेटून, पण काळजी वाटत राहते ग, आत्याची पण आणि प्रभासची. आय नो, पण नको काळजी करूस, होईल सगळं नीट, मला खात्री आहे. मी ह्यासाठी फोन केलाय खरं तर. हा बोल ना, काय झालं? अंकल, अरे बोल ना, काय झालं? मी का जमलं तर तुझ्या मॉम डॅड आणि मिहीरला समजव, प्रभासला आणखी अडचणीत टाकू नका असं सांग त्यांना. सॉरी, पण मला हे सगळं सांगावं लागतंय तुला. अरे सॉरीची काही गरज नाहीये, जे चुकलंय ते चुकलंच आहे. तू काळजी नको करूस, मी खरंच करते प्रयत्न. कळतच नाहीये आपलं कोण आणि परक कोण. मीरशी बोलून काहीच फायदा नाहीये. निदान मॉम डॅडने तरी समजून घ्यायला पाहिजे. कळतच नाहीये मी. नाही, बोललंच पाहिजे, मीच बोललं पाहिजे. बास झालं आता. फार आनंद झाला असेल ना तुम्हाला? काय झालंय तुला? हा, कशाबद्दल आनंद? अच्छा, म्हणजे अजून कळलं नाहीये का तुला? का परत न कळल्याचं नाटक करतेस? मिहिका, तोंड सांभाळून बोल. आणि तुझा नेमका प्रॉब्लेम काय आहे ग? तुम्ही प्रॉब्लेम आहात माझा. मिहिका, ओरडू नकोस. हे जे काय झालंय ना, सगळं तुमच्यामुळे. सगळं तुम्ही केलंय. आज तू आजारी पडलीये, तुम्हाला काहीच कसं वाटत नाहीये. मला ना कळूच चुकलंय. सदावर ते कुटुंबाला ना कलंक आहात तुम्ही सगळे. ज्या आतूनी आपल्याला एवढं सांभाळलं, आपल्यासाठी इतकं सगळं केलं, तिच्या विरुद्ध कटाकारस्थान करताना काहीच कसं नाही वाटलं तुम्हाला? जरा सुद्धा लाज उरलीच नाहीये का तुमच्यात? मिहिका, कोणाशी बोलतेस माहितीये तुला? अगं आई आहे मी तुझी, आणि माझ्याबद्दल तुला आदर असला पाहिजे. अगं हो, पण तो आदर तू कमावला सुद्धा पाहिजेस, तसं वागलं सुद्धा पाहिजेस. एक लक्षात ठेवा, हे जे सगळं काय करताय ना तुम्ही, तो बघतोय, आणि तो कधीच कुणाचं काही उधार ठेवत नाही, तुमचंही ठेवणार नाही. त्यामुळे शहाणे व्हा, लवकरच सुधारा स्वतःला. खरं सांगू, मला लाज वाटते. मला खरंच लाज वाटते की मी तुमची मुलगी आहे. माझंच दुर्दैव, यांच्याच पोटी जन्माला आले मी. एक लक्षात ठेव मिसेस योगिनी सदावर्ते, आजपासनं मी तुला कधीच मॉम म्हणणार नाही. मिहिका, हे नातं इथेच संपलं. आपला संबंध संपला. मिहिका, सदावर्ते इंडस्ट्रीजमध्ये काय घडतंय काय नाही घडतंय हे सगळं मला कळलं पाहिजे. आणि ते जर नाही कळलं ना तर मी जीव घेईन तुझा. नॉनसेन्स. मीर, चिडू नकोस. चिडून काही होणार नाही बाळा. तुम्ही नका शिकवू मला. हे जर तुम्हाला जमलं असतं ना तर त्या माणसाला सांगण्याची वेळ आली नसती. काय काय ऐकून घ्यावं लागतंय मला कोणाकोणाकडून. कोणीही येतं आणि वाटेल ते बोलून जातं मला. आता तुला कोण काय बोललं? ती तन्वीची आई आली होती, तोंडाला येईल ते बडबडत होती. म्हणते कशी सदावर्ते इंडस्ट्रीज बद्दल काय काय ऐकते, आणि वर म्हणे त्या तिच्या मुलीला, त्या तन्वीला आपण विसरूनच गेलो. तुला ती एवढं बोलली आणि तू गप्प बसलीस? माझा अपमान करताना कसं तोंड चुरू चुरू चालत असतं तुझं? तुम्हाला काय वाटतं मी काही बोलली नसेल तिला? हा, हो, मी तिला समजवण्याचा प्रयत्न केला, अडवण्याचा प्रयत्न केला, पण ती ऐकेल तर शपथ. समजवण्याचं? अशी संतपणे बोलत होती ना ती, की काय सांगू.
नाही पण मुळात ती तन्वीची आई इथे आलीच कशाला होती? कशाला येणार? तुलाच भेटायला आली होती, पण मी मध्ये भेटले आणि तुझ्यापर्यंत पोहोचू दिलं नाही. मला म्हणे तुमच्या मुलाच्या नादी लागून माझ्या मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त झालं. मी म्हणाले आपण शांतपणे बसू बोलू, पण ती ऐकून घेण्याच्या मनस्थितीतच नव्हती. पण कोण आहे ही बाई एवढं प्रेशर टाकायला? काय लायक आहे तिची? आणि आई मी तुलाही शेवटचं सांगतोय, मला लग्न करायचं नाहीये, ना त्या तन्वीशी ना त्या मूर्ख उर्मिशी. शी, कोण होती ही बाई? काही बोलून गेली माझ्या मिहीर बद्दल. हिम्मत झालीच कशी जी माझ्या मिहीर बद्दल बोलायची म्हणून नीच आहे. शी. अगं हे तर काहीच नाही. ती काय म्हणत होती माहितीये का, की तिच्या मुलीचं लग्न मिहीर बरोबर ठरलं होतं आणि मिहीर ना एक नंबरचा थर्ड क्लास काय काय बोलतीयस? तू तिच्यावर विश्वास ठेवतेस? अगं तिच्या मुलीचं लग्न ठरलं नसणार ना एवढ्या मोठ्या घरात, म्हणून बदनामी करत असेल ती मुद्दाम माझ्या मिहीरची. तू लक्ष नको देऊस ग तिच्याकडे, विश्वास नको ठेवूस. हा, मला माहितीये ना माझा मिहीर अजिबात असा नाही येतो. उर्मी, अगं केवढं मोठं घर आहे ग आणि किती छान आहे. घर नाही महाल आहे, महाल. आणि तू ना राणी बनून राज्य करशील या महालात. अगं पण नोकर चाकर दिसत नाही आहेत ग. आहेत मम्मी, कामात असतील कुठेतरी. कोणीच दिसत नाहीये इथे. आतमध्ये असतील. आपण आपण जाऊया का आत? आपण जाऊया ना. हे बघ इकडे असं चालत नाही. हा, मला माहितीये जरा आता ह्या घरातलं. घरचीच आहे ना मी. तू इकडे बस. ये ये. अगं मी पण येते ना. ये इकडे ये. बस. काय ग, असं नाही चालत मम्मी. थांब जरा, मी येते ना बरोबर. मी बघून येते आणि मग तुला बोलवते. ठीक आहे? तू एक काम कर, ही पर्स घे, सूट नाही होत त्याच्यावर. मी आलेच. मी थंड पाठवते तुझ्यासाठी काहीतरी. मिहीर, हे बघ तन्वी तर गेली, किमान आता उर्मिशी तरी लग्न करून टाक. हे बघ सगळ्यांच्या हाय नको घ्यायला उगाच. मिहीर माझं ऐक ना. अरे उर्मी बरी मुलगी आहे. हो आहे ती कामाची. हो, आणि तिचं तुझ्यावर खूप प्रेम सुद्धा आहे. तू तिच्याशीच लग्न करून टाक. आई मी काय म्हणालो ते नीट ऐकलं नाहीस तू. मी म्हणालो ती कामाची लग्नाची नाही. मग उर्मीचं काय होणार? काय होणार? उर्मी च्युइंगम आहे. चव संपली की थुंकायचं. जर गिळायला गेलो ना तर घशात अडकेल माझ्या. माझं काम जोपर्यंत होत नाही ना तोपर्यंत तिला झुलवत ठेवणार. ती इतकी मूर्ख आहे ना, मला खात्री आहे तिला कळणार पण नाही. उर्मी, आई उर्मीसारख्या मुलीशी लग्न नाही होऊ शकत. फक्त टाइमपास होऊ शकतो. झटपट पैसे कमवण्याची स्वप्न बघते ना ती. वेळ आली की करेक्ट तिचा स्वप्नभंग करेन मी. मिहीर, मला तुझा हा स्टँड मुळीच पटलेला नाही. अरे अशाने तर तू बिन लग्नाचा राहशील. राहिलो तर राहिलो. आणि तसंही लग्न करण्याची काहीच गरज नाहीये मला. अहो तुम्ही तरी समजावा त्याला. हे बघ मला काही माहित नाही. तू उर्मिशीच लग्न करायचंय. हे बघ मी आत्ताच्या आत्ता तिच्या आई वडिलांना बोलावून घेते. आपण आजच लग्नाची बोलणी करून टाकू. आई खबर तर आई फोन नाही लावायचा. फोन आई आई फोन दे. फोन दे इथे. मिहीर फोन दे. आई मिहीर माझा फोन दे. नाही. मिहीर फोन दे म्हटलं. आईवर हात उगारतोयस तू.
माझ्या वाटेत जर कोणी आलं किंवा माझा जर शब्द मोडण्याचा प्रयत्न केला तर मी कोणाला सोडणार नाही. मीर आई, पैशाच्या मोहापायी आपण मिहीरला खूप सूट देऊन बसलो, इतकी की तिथून तो कधी परत येईल की नाही कळतच नाहीये. बस मला कळतंय, बाप म्हणून मी खूप कमी पडलो. उर्मी, अगं काय झालं तुला? कोणी काही बोललं का? मिहीरशी भांडलीस? त्याचं नाव सुद्धा काढू नकोस माझ्या समोर. अजिबात घ्यायचं नाही त्याचं नाव. एक नंबरचा नीच माणूस आहे तो, सैतानापेक्षाही नीच. ती ती बाई जे काही बोलली ना मगाशी, खरंय. तो लग्न बिग्न नाही करणार आहे माझ्याशी. मला फसवण्याचा डाव आहे त्याचा. मेला जरी ना तरी नरकात सुद्धा जागा मिळणार नाही त्याला. इतका घाणेरडा माणूस आहे हा. अगं ऐक ऐक, शांत हो. हे बघ, सगळं ठीक होईल, कळलं? ठीक होईल सगळं. मी बोलते त्याच्याशी. थांब, हा मी बोलते. मम्मी तू काही कोणाशी बोलायला जाऊ नकोस. काही उपयोग नाहीये त्याचा, आणि मला जर आता लग्नच करायचं नाहीये त्याच्याशी. अगं उर्मी, तुझं प्रेम आहे ना त्याच्यावर, आणि प्रत्येक गोष्टीत तू त्याला साथ दिली आहेस. मग ते सगळं काही फुकट जाऊ द्यायचं का? आणि हे जे काही सगळं तुझं आहे ना, ते सगळं मी तुला मिळवून देणारच. काय सौदा करायला निघालीस माझा? सौदा? अगं काय बोलतेस तू? हे माझ्यावर काडी मात्रही प्रेम नाहीये. आणि तसं असताना फक्त मी जे काही काम केलंय त्याचा मोबदला म्हणून आमचं लग्न लावायला निघालीये. याला सौदा नाही तर काय म्हणतात? उपकार नकोय ना त्याचे मला. आणि तुझ्यासारखं आयुष्य तर अजिबातच नकोय. मला त्या दिशेने ढकलू नकोस तू. नवरा काडी मात्रही किंमत देत नाही. प्रेमाने तर ते तुझ्याशी कधी बोललेत हे मी कधीच पाहिलं नाही. म्हणजे माझ्यासमोर तरी 4 शब्द प्रेमाचे कधीच बोलले नाहीयेत तुझ्याशी मिस्टर मनोहर. अगं ज्याच्या नावाचं मंगळसूत्र घालते तो साधं बायकोही मानत नाही तुला. आयुष्य वाया गेलंय तुझं मम्मी. करापोटी लग्न केलंय फक्त त्यांनी. आणि तू मला तसं होऊ द्यायचं नाहीये माझ्या आयुष्याबरोबर. तुझ्यासारखं आयुष्य नकोय मला दुसऱ्यांच्या भिकेवर जगत. उर्मी, तुला लाज नाही वाटली मामी आत्याशी असं बोलायला? आणि काहीही झालं तरी आई आहे ग ती तुझी. आता ही जे काही बोलली आहे ना ते सगळं बरोबरच आहे ग. माझे डोळे उघडले तिने. अगं आयुष्यभर मी जे काही केलं ते सगळं माझ्या मुलीसाठीच केलं ग. आणि तिनेच आज मला उर्मी, तू आता जे काही वागलीस ना ते खूप चुकीचं वागलीस. हा, तुलाही माहिती आहे आजपर्यंत मामी आत्याने जे काही केलं ते फक्त आणि फक्त तुझ्यासाठी केलं. हे बघ, तू शांत हो. हे जे काही घडलंय ना ते सगळं त्या मिहीरमुळे घडलं. पण उशिरा तर उशिरा तुला त्याचे खरे रंग तरी दिसले ना उर्मी.
वीणाताई सॉरी, खरंच सॉरी. मी आतापर्यंत चुकीच्या माणसाची साथ देत आले. खूप खूप पश्चाताप होतोय मला, खरंच सॉरी. हे बघ, पापाचं प्रायश्चित्त करण्याची संधी प्रत्येकाला मिळते. मिहिरला धडा शिकवण्यासाठी माझी एकदा साथ देशील? आता एकदाच नाही, ह्यापुढे कायम तुझीच साथ दे. आता नाही सोडायचं त्या मिहिरला.